नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरती 2023 याचबरोबर पोलीस भरती 2024 आणि महाराष्ट्रातील ज्या काही सरळ सेवा परीक्षा आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असं आपण या ठिकाणी सराव संच पाहणार आहोत. तर या सराव संचामध्ये एकूण 18 ते 19 प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो? महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल 28 सप्टेंबर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, देशामध्ये संसदेने 15 जून कधी 15 जून 2005 रोजी माहिती अधिकार अधिनियम पारित केला आणि हा जो अधिनियम होता तर हा 13 ऑक्टोबर 2005 रोजी पूर्णपणे अंमलात आणण्यात आला. तर या कायद्याचा मूळ उद्देश काय होता? तर सरकारच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणणे, याचबरोबर उत्तरदायित्व वाढवणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे, नागरिकांना सक्षम बनवणे. तर माहिती अधिकार अधिनियम 2005 द्वारे शासकीय माहितीसाठी नागरिकांच्या विनंतीला वेळेवर प्रतिसाद देणे अनिवार्य आहे. म्हणून बघा, 28 सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्र शासनातर्फे माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. तर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अत्यंत दुर्मिळ वस्तू. अत्यंत दुर्मिळ वस्तू या अर्थाशी निगडीत अलंकारिक शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर बघा, मराठी भाषेमध्ये एखादी भावना जशी आहे तशी त्या शब्दाने न सांगता विशिष्ट अशा रचनात्मक शब्दांचा वापर केला जातो. त्याला काय म्हटले जाते? अलंकारिक शब्द. तर बघा, अत्यंत दुर्मिळ वस्तू, तर या अर्थाशी निगडीत अलंकारिक शब्द कोणता आहे? तर तो आहे उंबराचे फुल दिसणे. तसं जर नैसर्गिक जर पाहिले तर उंबराचे फुल दिसत नाही, कारण ही एक अनैसर्गिक घटना आहे. कारण जे उंबराचे फुल असते म्हणजेच उंबराचे जे फळ असते तर या फळामध्येच काय असतात? तर त्या फुलाची स्त्री केशर असते. म्हणून ही घटना एकतर दिसत नाही. म्हणून या घटनेला काय म्हटले जाते? अत्यंत दुर्मिळ दिसणारी गोष्ट, म्हणजेच काय? उंबराचे फुल दिसणे. म्हणजेच बघा, अत्यंत दुर्मिळ वस्तू असे जेव्हा सुचवायचे असते तेव्हा उंबराचे फुल दिसणे असा अलंकारिक शब्द हा मराठीमध्ये वापरला जातो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उंबराचे फुल दिसणे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय असेल? तर बघा, रामायणामध्ये हनुमानाचे शेपूट जसे वाढत होते तर ते संपतच नव्हते, ते वाढतच जात होते. त्याप्रमाणे एखादे काम हे न संपता जर सतत ते वाढतच गेले तर तेव्हा त्याला काय म्हटले जाते? त्या ठिकाणी कोणता अलंकारिक शब्द वापरला जातो? तो म्हणजे मारुतीचे शेपूट. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? लांबत जाणारे काम. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ध्वनीची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वाधिक असते? स्थायू, द्रव, वायू आणि निर्वात पोकळी. तर बघा, जी ध्वनी असते तर ध्वनीच्या प्रवासासाठी काहीची आवश्यकता असते? तर एखाद्या मीडियमची म्हणजेच माध्यमाची आवश्यकता असते. निर्वात पोकळीमध्ये ध्वनी प्रवास करू शकत नाही. तर बघा, ध्वनीचा वेग हा तो ज्या माध्यमातून प्रवास करतो त्याच्या कशावर अवलंबून असतो? तर घनतेवर अवलंबून असतो, डेन्सिटी. तर बघा, स्थायू पदार्थ, सगळ्यात अगोदर आपण पाहूया स्थायू पदार्थ. तर स्थायू पदार्थामध्ये स्थायू पदार्थामधील जे अणू असतात तर हे अत्यंत जवळजवळ असतात, म्हणजे त्यांची घनता जास्त असते. त्यामुळे ध्वनीचा प्रवास हा स्थायू पदार्थांमध्ये हा सर्वाधिक असतो. त्यानंतर बघा, द्रव पदार्थ. तर द्रवामधील जे अणू असतात तर हे एकमेकांपासून थोडे विरळ असतात, म्हणजे थोडेसे विरळ असतात. त्यामुळे द्रवामधून ध्वनीचा प्रवास हा कसा होतो? तर स्थायूपेक्षा थोडासा कमी. म्हणजेच यामध्ये स्थायूमध्ये जी ध्वनीची गती असते तर ही द्रव पदार्थामध्ये थोडीशी कमी असते. आणि याचबरोबर जे वायू असतात, गॅसेस, तर याच्यामध्ये काय असते? तर याच्यामधील अणू जे असतात तर हे खूपच सैल पसरलेले असतात. त्यामुळे वायूमध्ये ध्वनीची गती ही कमी असते. याचबरोबर जी निर्वात पोकळी असते तर यामध्ये ध्वनीच्या प्रवासासाठी माध्यम नसते, त्यामुळे निर्वात पोकळीमधून ध्वनी प्रवास करू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी बघा, ध्वनीची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वाधिक असते? तर ती असते स्थायू माध्यमामध्ये, ऑप्शन क्रमांक 1. त्याचबरोबर ध्वनीचा जर आपण वेग जर पाहिला तर हवेमधील ध्वनीचा वेग किती आहे? हवा 330 मीटर प्रति सेकंद. त्यानंतर आपण जर पाहिले स्टील, एखादा स्थायू
स्टील, तर यामध्ये किती असते 5920 मीटर प्रति सेकंद. आणि जर पाण्यामध्ये जर पाहिले तर पाण्यामध्ये ध्वनीची गती किती असते 1480 मीटर प्रति सेकंद. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न देखील पाहूया. पुढचा प्रश्न आहे क्लोरोपिक्रीनचे सामान्य नाव खालीलपैकी काय आहे? तर क्लोरोपिक्रीन जे आहे तर हे कीटकनाशक आहे. काय आहे? कीटकनाशक. तर याचे सामान्य नाव काय खालीलपैकी काय आहे? तर ते आहे अश्रुवायू. ऑप्शन क्रमांक 2. तुम्ही पाहिले असेल जर एखाद्या वेळेस दंगल घडली असेल एखाद्या ठिकाणी तर त्या ठिकाणी ज्या नळकांड्या फोडल्या जातात तर त्याच्यामध्ये काय असते क्लोरोपिक्रीन जे असते. त्यामुळे काय होते तर दंगलीमध्ये जे सामील लोक असतात त्यांच्यावर जर या नळकांड्या फोडल्या तर त्या ठिकाणी डोळ्यातून अश्रू बाहेर येतात. तर बघा याचे रासायनिक सूत्र काय आहे क्लोरोपिक्रीनचे? तर रासायनिक सूत्र आहे CCl3NO2. याचबरोबर रासायनिक दृष्ट्या त्याला काय म्हटले जाते तर ट्रायक्लोरोनायट्रोमिथेन असे देखील म्हटले जाते. काय म्हटले जाते? ट्रायक्लोरोनायट्रोमिथेन. याचा मुख्यतः उपयोग कशामध्ये होतो तर दंगल किंवा युद्धासारख्या परिस्थितीमध्ये याचा उपयोग केला जातो. याचबरोबर जो कोळसा वायू आहे तर यामध्ये हायड्रोजन, मिथेन आणि कार्बन मोनॉक्साईडचे हे एक मिश्रण असते. याचबरोबर नायट्रस ऑक्साईड ज्याला आपण काय म्हणतो लाफिंग गॅस म्हणजेच हर्षवायू, काय म्हटले जाते त्याला लाफिंग गॅस, हर्षवायू. याचे रासायनिक सूत्र काय आहे तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. जो नायट्रस ऑक्साईड आहे तर याचे रासायनिक सूत्र जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. म्हणून बघा या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे अश्रुवायू म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे हिंदसांग खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये भारतामध्ये आला होता? समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, विक्रमादित्य, हर्षवर्धन आणि स्कंदगुप्त. तर जो हिंदसांग हा एक चीनी प्रवासी होता. चीनी प्रवासी. तर हा एक चीनी बौद्ध भिक्षुक, विद्वान आणि प्रवासी होता जो 7व्या शतकामध्ये भारतात आला होता. त्याने हर्षवर्धनच्या कालखंडामध्ये भारताला भेट दिली होती. याचबरोबर जो मेगस्थनीज होता, मेगस्थनीज या ठिकाणी आपण काही परदेशी प्रवास करणारी व्यक्ती देखील या ठिकाणी पाहूया की त्यांनी केव्हा भारताला भेट दिली. तर बघा मेगस्थनीज, जो मेगस्थनीज होता तर हा चंद्रगुप्त मौर्य. कोणाच्या कार्यकाळामध्ये भारतामध्ये आला होता? चंद्रगुप्त मौर्याच्या कार्यकाळामध्ये. तर बघा मेगस्थनीज कोण होता तर अलेक्झांडर जो होता तर त्याचा जो सेनापती होता सेल्युकस निकेटर तर याचा हा एक राजदूत होता. कोण? मेगस्थनीज. आणि हा एक ग्रीक भूगोलतज्ञ आणि प्रवासी होता. याचबरोबर ज्यावेळेस तो भारतात आला त्याने एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचे नाव काय? इंडिका. तर हे त्याचे प्रवास वर्णन ग्रंथ आहे. कोणते नाव आहे? इंडिका. याचबरोबर जो फाहियान होता, फाहियान, तर हा भारतामध्ये कधी आला होता तर 5व्या शतकामध्ये आला होता. इसवी सन 5व्या शतकामध्ये चंद्रगुप्त द्वितीय याच्या दरबारामध्ये. त्यानंतर आहे इब्न बतुता. इब्न बतुता तर हा कोणाच्या शासन कार्यामध्ये शासन काळामध्ये भारतामध्ये आला होता तर मोहम्मद बिन तुगलक. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, मोहम्मद बिन तुगलक याच्या शासन काळामध्ये इब्न बतुता हा भारत भेटीवर आला होता. तर बघा हिंदसांग खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये भारतात आला होता तर हर्षवर्धन. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कालक्रमानुसार सगळ्यात अगोदर कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आली होती? ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज आणि प्रार्थना समाज. तर बघा कालक्रमानुसार जर पाहिले तर सगळ्यात अगोदर कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आली होती तर तो समाज होता ब्राह्मो समाज. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राममोहन रॉय यांनी. कधी केली? 20 ऑगस्ट 1828 मध्ये. तर बघा ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी कोण होते? ताराचंद चक्रवर्ती. यानंतर बघा आर्य समाज. तर आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी.
कुठे केली? मुंबई या ठिकाणी. कधी केली? 10 एप्रिल 1875 मध्ये. तर बघा, गोपाळ हरी देशमुख हे काही काळ मुंबई आर्य समाजाचे अध्यक्ष देखील होते. यानंतर आर्य समाज जो होता, तर दयानंद सरस्वती यांनी 1877 मध्ये पंजाब प्रांतामधील लाहोर येथे या समाजाचे म्हणजेच आर्य समाजाचे मुख्यालय लाहोर येथे हलवण्यात आले होते. यानंतर बघा, सत्यशोधक समाज जो आहे, तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे या ठिकाणी केली होती. तर सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय होते? सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. तर सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यामागे उद्देश काय होता? तर बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक गुलामगिरीमधून मुक्त करणे. त्याचबरोबर प्रार्थना समाज जो आहे, तर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी. कधी? 31 मार्च 1867 मध्ये. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. म्हणून बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? ब्राह्मो समाज. ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 19व्या शतकात सामाजिक सुधारणा चळवळीशी संबंधित मुख्य संस्था तत्वबोधिनी सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर कोणी केली? देवेंद्रनाथ टागोर यांनी. ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्रनाथ टागोर. तर बघा, 6 ऑक्टोबर 1839 मध्ये कलकत्ता या ठिकाणी, कुठे? तर कलकत्ता या ठिकाणी देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी सभेची स्थापना केली होती. आणि त्यानंतर 1859 मध्ये 1839 ला स्थापना करण्यात आली आणि 1859 मध्ये ही जी सभा आहे तत्वबोधिनी सभा, तर ही जी सभा ब्राह्मो समाजामध्ये विसर्जित करण्यात आली. कोणत्या समाजामध्ये? ब्राह्मो समाजात. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जजिया कर मुघल साम्राज्य दरम्यान टिंबटिंब यावर लावला जाणारा एक कर होता. तर जजिया कर हा कोणावर लावला जाणारा एक कर होता? तर हा होता गैरमुस्लिम नागरिक यांच्यावर लावण्यात येणारा एक कर होता. तर बघा, मुघल साम्राज्य दरम्यान जजिया कर हा मुस्लिम शासकांनी त्यांच्या प्रदेशातील गैरमुस्लिम नागरिकांवर लावलेले कर होता. तर आपल्या देशामध्ये, भारतामध्ये जजिया कर हा पहिल्यांदा कोणी लागू केला? तर कुतुबुद्दीन ऐबक. कोणी लागू केला? कुतुबुद्दीन ऐबकने. त्यानंतर बघा, 16व्या शतकामध्ये मुघल शासक अकबर याने हा जो जजिया कर आहे हा त्यावर बंदी आणली. आणि त्यानंतर 17व्या शतकामध्ये पुन्हा आलमगीर औरंगजेब, कोणी? औरंगजेब, मुघल शासक औरंगजेब याने पुन्हा जजिया कर सुरू केला होता. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गैरमुस्लिम नागरिक. पुढचा प्रश्न, दायमाबाद हे सिंधू संस्कृतीचे पुरातत्व स्थळ खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर ती नदी कोणती आहे? तर ती नदी आहे प्रवरा नदी. तर प्रवरा ही एक गोदावरीची उपनदी आहे. कोणत्या नदीची? गोदावरी नदीची उपनदी आहे. प्रवरा नदी अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीरामपूर तालुक्यामधील गोदावरी नदीची उपनदी आहे. तर बघा, 1958 मध्ये दायमाबाद हे जे ठिकाण आहे, तर हे BP बोपर्डीकर यांनी हे पुरातत्व ठिकाण शोधले होते. हडप्पाकालीन पुरातत्व ठिकाण कोणते? दायमाबाद. आणि दायमाबाद येथील उत्खननामध्ये अनेक कास्य धातूच्या ज्या वस्तू आहेत, तर या ठिकाणी उत्खननामध्ये सापडलेल्या आहेत. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे दायमाबाद हे सिंधू संस्कृतीचे पुरातत्व स्थळ. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती चित्रशैली महाराष्ट्राची आहे? लघुचित्रकला, मधुबनी, कलम आणि वारली. तर महाराष्ट्राची चित्रकला कोणती आहे? तर ती आहे वारली. ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, महाराष्ट्रातील वारली आदिवासींची एक प्रसिद्ध चित्रकला आहे ती म्हणजे कोणती? वारली. याचबरोबर काही भारतामधील जर आपण विविध चित्रकला जर पाहिल्या, तर लघुचित्रकला ही कोणत्या राज्याची आहे? तर ही आहे राजस्थान या राज्याची. त्यानंतर मधुबनी, तर ही आहे बिहार या राज्यामधील. कोणते? बिहार. जी कलम आहे, तर ही कुठली आहे? आंध्र प्रदेश. आणि अजून एक आहे ती म्हणजे ओडिसा या राज्यामधली, ती म्हणजे कोणती? पट्टाचित्र.
यानंतर पुढचा प्रश्न आहे, उंचीनुसार खालील शिखरांचा उतरता क्रम ओळखा. उतरता क्रम. तर या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? साल्हेर, महाबळेश्वर, अस्तंबा आणि बैराट, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2. तर बघा, जे साल्हेर आहे, तर साल्हेर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाशिक. साल्हेर या शिखराची उंची किती आहे? 1567 मीटर. त्यानंतर आहे महाबळेश्वर. महाबळेश्वर कुठे आहे? सातारा जिल्ह्यामध्ये. उंची किती आहे? 1438 मीटर. त्याचबरोबर जे अस्तंब आहे, तर हे अस्तंब कोणत्या जिल्ह्यामधील शिखर आहे? तर हे आहे नंदुरबार जिल्ह्यामधील एक महत्वाचे शिखर. याची उंची किती आहे? तर 1326 मीटर. याचबरोबर बैराट हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर हे येते अमरावती जिल्ह्यामध्ये. उंची किती आहे? 1177 मीटर. त्याचबरोबर महाराष्ट्रामधील पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे? तर ते आहे कळसुबाई हे शिखर. कुठे आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये. तर याची उंची किती आहे? 1646 मीटर. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, साल्हेर, महाबळेश्वर, अस्तंबा आणि बैराट. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 13. 1844 मध्ये सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर बघा, गुजरातमधील सुरत येथे 22 जून 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना केली कोणी? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. दादोबा पांडुरंग तरखडकर. तर मानव धर्म सभेची स्थापना करण्यामागे काय उद्देश होता? तर समाजातील दोष आणि उणिवा दूर करणे. तर या सभेच्या प्रचारासाठी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचे नाव काय होते? धर्मविवेचन. काय नाव होते? धर्मविवेचन. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल जर आपण माहिती घेतली तर 1857 जो उठाव झाला होता, तर यामध्ये अहमदनगर येथील भिल्लांचे बंड मोडून काढल्याबद्दल ब्रिटिश सरकारकडून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना राव बहादूर, कोणता? राव बहादूर हा किताब देण्यात आला होता. राव बहादूर. याचबरोबर मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिले, म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे देखील म्हटले जाते. मराठी भाषेचे पाणिनी. यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 14. महर्षी कर्वे यांनी 1893 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना टिंबटिंब येथे केली. तर कोणत्या ठिकाणी? वर्धा या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3. तर बघा, महर्षी कर्वे यांनी 31 डिसेंबर 1893 रोजी वर्धा या ठिकाणी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. तर याचबरोबर महर्षी कर्वे यांनी काही ज्या संस्था स्थापन केल्या, तर त्यांची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी कर्वे यांनी कुठे केली होती? पुणे या ठिकाणी. कधी केली होती? 14 जून 1896 मध्ये. त्यानंतर महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी पुणे या ठिकाणी केली. कधी? 1907 मध्ये. त्यानंतर निष्काम कर्ममठ याची स्थापना कधी करण्यात आली? 1910 मध्ये. कुठे? तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. निष्काम कर्ममठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी 1910 मध्ये कोणत्या ठिकाणी केली होती? याचबरोबर त्यांचा अजून एक संघ आहे, तो म्हणजे समता संघ. तर समता संघाची स्थापना महर्षी कर्वे यांनी 1 जानेवारी 1944 रोजी केली होती. याचबरोबर महर्षी कर्वे यांचे जे आत्मचरित्र आहे, तर त्याचे नाव काय आहे? आत्मचरित्राचे नाव तर ते आहे आत्मवृत्त. इंग्लिशमध्ये जर पाहिले तर त्याचे नाव काय आहे? लुकिंग बॅक. याचबरोबर भारतरत्न पुरस्कार हा 1858 मध्ये त्यांना मिळाला होता, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना. याचबरोबर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? तर महर्षी कर्वे होते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, वर्धा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. पानिपतची तिसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी लढली गेली होती? तर बघा, पानिपतच्या 3 लढाई झाल्या होत्या. जी पहिली लढाई होती, तर ही कधी झाली होती? 1526 मध्ये. कोणाच्या दरम्यान? तर मुघल शासक बाबर विरुद्ध इब्राहिम लोदी. बाबर वर्सेस लोदी. यानंतर बघा, जी दुसरी लढाई होती, पानिपतची दुसरी लढाई,
तरी कधी झाली होती? 1556 मध्ये. अकबर वर्सेस सम्राट हिमू. आणि जी पानिपतची तिसरी लढाई होती तर ही अफगाण शासक अहमद शाह अब्दाली विरुद्ध मराठे यांच्यामध्ये कधी झाली होती? 1761 मध्ये. अहमद शाह अब्दाली विरुद्ध मराठे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? 1761. यानंतरचा पुढचा प्रश्न, पर्यायी उत्तरांमधील समानार्थी शब्द नसलेली जोडी कोणती आहे? तर बघा, कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द सारंग. कुंजर सारंग हे समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचे आहेत? हत्ती. हत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर बघा, कनक हेम हे देखील बरोबर आहे. तर सोने या शब्दासाठी कनक आणि हेम हे समानार्थी असलेले शब्द आहेत. त्यानंतर बघा, भोज या ठिकाणी भोज झालेले आहे. भोज. बाहू तर हा समानार्थी शब्द आहे बाजू या शब्दासाठी. बाजू म्हणजे काय? भुज किंवा बाहू. पण बघा, अनिल अर्णव अर्णव अनिल ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. कारण अर्णव हा समानार्थी शब्द कायसाठी वापरण्यात येतो? समुद्रासाठी. आणि अनिल हा जो समानार्थी शब्द आहे तर हा कशासाठी वापरण्यात येतो? वारा. म्हणून या ठिकाणी ही जोडी चुकीची आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती लिखित पुस्तक खालीलपैकी कोणते आहे? तर बघा, ज्या सुधा मूर्ती आहेत तर ह्या एक भारतीय सामाजिक कार्यकर्ता आणि एक प्रसिद्ध लेखिका आहेत. तर यांची एक जे पुस्तक आहे तर हे प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे? तर ते आहे गोष्टी माणसांच्या. ऑप्शन क्रमांक 3. याचबरोबर बघा, अभ्यासाची सोपी तंत्रे आणि यशाची गुरुकिल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे आहेत श्याम मराठे. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर ऋणसंख्या हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे आहे नागेश शंकर माने. नागेश शंकर माने यांचे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कालिदास कवी होते या वाक्यात विधेयपूरक कोणते आहे? तर बघा, विधेयपूरक म्हणजे काय? तर कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्याच्या अगोदर आला, कर्त्याच्या नंतर आला तर त्याला काय म्हटले जाते? विधेयपूरक. म्हणजे बघा, कालिदास कवी होते तर या ठिकाणी कर्ता आहे कालिदास आणि यानंतर कर्त्याच्या नंतर कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द कोणता आलेला आहे? कवी. म्हणून हे काय झाले? विधेयपूरक. याचबरोबर अजून एक टर्म आहे ती म्हणजे उद्देश विस्तार. तर उद्देश विस्तार म्हणजे काय? तर कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यापूर्वी आला तर त्याला काय म्हटले जाते? उद्देश विस्तार. आणि कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यानंतर आला तर त्याला काय म्हटले जाते? विधानपूरक. तर या वाक्यामध्ये कालिदास कर्ता आहे आणि कर्त्याविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कवी आहे. म्हणजेच हा जो शब्द आहे कवी तर हा कर्त्यानंतर आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी विधेयपूरक कोणते असणार आहे? कवी. ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळली आहे? तर या ठिकाणी आपल्याला अनुच्छेद दिलेले आहेत आणि त्याच्यामधील तरतुदी म्हणजेच मूलभूत हक्क. तर बघा, अनुच्छेद 23-24 शोषणाविरुद्धचा हक्क, अनुच्छेद 29-30 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, अनुच्छेद 19 ते 22 समानतेचा अधिकार, अनुच्छेद 14 ते 18 स्वातंत्र्याचा अधिकार. तर या ठिकाणी बघा, केवळ 1 आणि 2 या दोनच जोड्या या ठिकाणी योग्यरित्या जुळल्या आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आणि 2. तर बघा, मूलभूत अधिकार. तर भारतीय राज्यघटनेमधील अनुच्छेद 12 ते 35 दरम्यान मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. तर जे मूळ घटना आहे, जी मूळ राज्यघटना आहे आपली, तर त्यामध्ये एकूण 7 मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आली होती. पण त्यानंतर 44वी घटना दुरुस्ती करण्यात आली. 44वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली? 1978 मध्ये. आणि त्यामध्ये जो मालमत्तेचा अधिकार आहे म्हणजे संपत्तीचा अधिकार तर हा त्यामधून वगळण्यात आला होता. म्हणून सध्या किती आहेत मूलभूत अधिकार? तर 6. तर बघा, अनुच्छेद 23-24 मध्ये काय देण्यात आलेले आहे? शोषणाविरुद्धचा हक्क. अनुच्छेद 29-30 मध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. त्याचबरोबर अनुच्छेद 19 ते 22 दरम्यान
स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि अनुच्छेद 14 ते 18 दरम्यान समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणून या ठिकाणी फक्त 2च जोड्या बरोबर जुळल्या आहेत. त्या म्हणजे कोणत्या? केवळ 1 आणि 2. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे प्रश्नसंच या ठिकाणी पाहिलेला आहे. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.